आता आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये पुण्यातून निघालो सकाळी आणि आता हा दिवे घाट चढून वर आलेलो आहे। मागे जो दिसतो ते दिवे घाट आहे। दिवे घाटातून वाहना आणि सगळे माऊलीचे भक्त आता दिवे घाट चढून वर पोहोचलेले आहेत। या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी आणि गणेश मंदिर आहे। त्या ठिकाणी घाट चढून आल्याच्या नंतर त्या मंदिरामध्ये दर्शन घेतात आणि नंतर पुढच्या सासवडच्या प्रवासाला लागतात। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आम्ही आज सकाळी पुण्यातून निघालो आणि अतिशय आनंदात अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात हा सोहळा सुरू आहे। सकाळी सकाळी दिवे घाटात वर आल्याच्या नंतर या ठिकाणी भक्तांसाठी आज एकादशी असल्यामुळे भुईमुगाच्या शेंगाचं भक्तांसाठी वाटप सुरू आहे। सगळ्यांनी फराळासाठी भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि फराळ प्रसाद आणि आनंद असा मस्तपैकी छानपैकी सोहळा सुरू आहे आणि याचा आम्ही आनंद घेत आहोत। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माझं चॅनल आहे भारत परिक्रमा, हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।